वक्फ दुरुस्ती विधेयक लोकसभेत सादर केलं गेलं। या विधेयकाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे। या वक्फ सुधारणा विधेयकामध्ये नेमके कोणते नवे नियम ऍड केलेले आहेत पाहूया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। तर वक्फ बोर्डावर आधी मुस्लिम सदस्य असणं बंधनकारक होतं, मात्र आता या नियमामध्ये सुधारणा करत यात गैर मुस्लिम सदस्य असणं देखील बंधनकारक केलं आहे। या वक्फ बोर्डावर 8 पैकी 4 सदस्य निवडून जायचे, तर 4 सदस्यांची निवड सरकारकडून व्हायची। मात्र आता किमान 2 सदस्य या बोर्डावरती गैर मुस्लिम असणं बंधनकारक आहे। यासोबतच महत्त्वाची गोष्ट म्हणजे वक्फ ट्रिब्युनलचा फैसला अंतिम असायचा, त्याला कोर्टात आव्हान देता येत नव्हतं। मात्र आता वक्फच्या कुठल्याही वादग्रस्त संपत्ती विरोधात हायकोर्टात आव्हान देता येणार आहे। यासोबतच मस्जिद असलेली जमीन किंवा मुस्लिम धर्मकार्यासाठी वापर होणाऱ्या वास्तूवरती वक्फचा दावा असायचा। मात्र आता जमीन दान केलेली नसेल आणि त्यावरती मस्जिद असेल तर ती संपत्ती वक्फची होणार नाही। यासोबतच मालमत्ता सर्वेक्षणाचे अधिकार आधी आयुक्तांना असायचे, मात्र आता जिल्हाधिकारी वक्फचे सर्वेक्षण करणार आहे। वक्फ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सरकारी मालमत्तेचे वक्फ होणे बंद होईल। अशा मालमत्तेची मालकी जिल्हाधिकारी ठरवतील।